माझा दीर मला पाहून दूध पिण्याचा हट्ट करायचा, कारण तो वेडा होता. एके दिवशी घरीच कोणी नव्हते. दीर दूध पिण्याचा हट्ट करू लागला आणि त्याने, माझं नाव कविता आहे आणि मी 25 वर्षांची झाली होते, म्हणूनच आईने पहिल्या स्थळाला माझ्या लग्नासाठी होकार दिला होता. तिने स्थळाबद्दल नीट चौकशीही केली नाही, कारण गेल्या 2 वर्षांपासून माझं लग्न सतत मोडत आलं होतं. आईला वाटत होतं कोणीतरी माझ्यावर जादूटोणा केला आहे, त्यामुळे आलेल्या स्थळाला नकार देण्याचा प्रश्नच येत नव्हता. म्हणून मागचा पुढचा काहीच विचार न करता मी देखील या लग्नासाठी होकार दिला. माझ्या सासरच्या लोकांनी लग्नाची जरा जास्तच घाई केली होती. आईने देखील आमच्या ऐपतीप्रमाणे लवकरच माझं लग्न लावून दिलं. मला लग्नानंतर माहीत झालं की माझा नवरा तर दुसऱ्या देशात काम करतो. लग्नानंतर काही दिवसातच तो परत गेला होता. मला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटत होतं. या लोकांनी ही गोष्ट मला अगोदर का सांगितली नव्हती? जेव्हा मी माझ्या सासूबाईंना विचारले की तुम्ही लोकांनी मला आधी का सांगितले नाही, तेव्हा त्या पूर्णपणे घाबरल्या आणि त्याकडे दुर्लक्ष करून मला वेगळ्या विषयाकडे नेलं. मला माझ्या सासूकडून काहीच उत्तर मिळालं नव्हतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझा नवरा बाहेर परदेशात काम करतो असे जर त्यांनी आम्हाला सांगितले असते, तर परिसरातील लोक आणि इतर सर्वांनी माझ्या नवऱ्याचा आणखी आदर केला असता. आता मी काय बोलू शकणार होते? त्याचं म्हणणं एवढंच होतं की तुझी पावलं खूप चांगली आहेत. तुझ्या नवऱ्याला यावेळी लवकरच विजा मिळाला. हे ऐकून मला असं वाटलं की माझ्या सासूबाई मुद्दाम हे करत आहेत. पण मी हे विचार माझ्या डोक्यातून काढून टाकले आणि लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातच माझ्या सासरच्या लोकांच्या मनात माझी जागा बनवायला सुरुवात केली. माझ्या सासरी फक्त माझी सासू, माझी एक नणंद आणि 16 वर्षाचा दीर होता. माझ्या दीराची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ही गोष्ट माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मला सांगितली होती. माझ्या दीराच्या मानसिक दुर्बलतेचा मला काहीही त्रास नव्हता. लग्नानंतर माझ्या लक्षात आले की माझ्या सासूबाई तिच्या मुलाची सर्व कामे स्वतः करत असते. आयुष्य चांगलं जात होतं. माझी नणंद आणि मी मैत्रिणी झालो होतो. नवऱ्यासोबत देखील माझं फोनवर बोलणं होत होतं. अचानक माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडली ज्याने माझे आयुष्य बदलून टाकले. माझी इतकी फसवणूक होईल याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. एक दिवस माझा दीर खोलीतून बाहेर आला. त्याने मला पाहताच दूध पिण्याचा हट्ट करण्यास सुरुवात केली. मला हे विचित्र वाटले, कारण माझा दीर बहुतेक खेळण्यांमध्ये व्यस्त असायचा. माझ्या दीराचं ते बोलणं ऐकून माझी नणंद पटकन आपल्या भावाला घेऊन रूममध्ये गेली. ते सर्व पाहून माझ्या मनात खूप चुकीचे विचार येत होते. मला समजत नव्हतं नेमकं या घरामध्ये काय चालू आहे. मी हॉलमध्ये बसून चहा पितच होते. तेवढ्यात माझा दीर रूममधून बाहेर आला. जेव्हा मी माझ्या दीराला बघितले तेव्हा त्याचा अवतार पाहून मला आश्चर्य वाटले. माझ्या दीराचं तोंड दुधाने भरलेलं होतं. माझ्या दीरानंतर माझी नणंद पण खोलीतून बाहेर आली. माझ्या नंदेच्या कपड्यांवरही दुधाचे थेंब पडले होते. पण मला आठवलं, जेव्हा नणंद खोलीत गेली होती तेव्हा तिचे कपडे इस्त्री केलेले होते आणि आता कपड्यांची ही अवस्था पाहून माझे मन जागेवर नव्हते. माझ्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या आणि मी फक्त माझ्या नंदेकडेच बघत होते. तेवढ्यात सासूबाई माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या की, काय झालं आहे सुनबाई? कुठल्या विचारात एवढी हरवली आहेस? काही नाही आई, मला फक्त घरची आठवण येत आहे. मी पटकन काहीतरी कारण सांगून माझ्या सासूला टाळलं. मी माझ्या सासूजवळ माझ्या नंदेची आणि दीराची तक्रार कशी काय करू शकणार होते? माझ्या नंदेचं ते विचित्र वागणं मी जवळजवळ विसरूनच गेले होते. कामात व्यस्त असल्याने त्या सर्व विचारांनी माझे मन विचलित झालं होतं. एक दिवस मी विश्रांतीसाठी माझ्या खोलीत पडून होते. तेव्हा माझ्या सासूबाई खोलीत आल्या, पण ही गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. मला अचानक खोलीत कोणाची तरी उपस्थिती जाणवली. माझं लक्ष दुसरीकडेच कुठेतरी असल्यामुळे मी घाबरले होते आणि पटकन उठून बसले. मी पटकन स्वतःला सांभाळलं आणि सासूबाईंना विचारलं, आई, सर्व ठीक तर आहे ना? तुम्हाला काही काम होतं का? सूनबाई, मी तुला एक गोष्ट सांगायला आले होते. मी माझ्या सासूबाईला म्हणाले, सांगा ना आई, काय गोष्ट आहे? मग माझ्याकडे बघून ती शांतपणे म्हणाली, कविता, माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तुझं शरीर चांगलं भरलेलं आहे. तुझ्या दीराची मानसिक स्थिती अशी आहे की तो काहीही बोलू शकतो आणि करू शकतो. त्यामुळे जेव्हा तू खोलीच्या बाहेर येशील तेव्हा स्वतःला चांगले झाकून घे. त्या शांत झाल्या तर मी त्यांच्या तोंडाकडे बघतच राहिले. त्या ज्या काही बोलल्या होत्या त्याचं मला फार आश्चर्य वाटलं होतं.
जर तो वेडा होता तर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं होतं. बरं, सासूबाईंचं बोलणं इतकं वाईट नव्हतं. मी खरंच काळजी घ्यायला हवी होती. मी सासूबाईंना काही प्रश्न विचारले असते तर माहीत नाही त्यांनी माझ्याबद्दल काय विचार केला असता. मी स्वतःच्याच मनाला समजावलं की मला माझ्या राहणीमानाकडे जरा लक्ष द्यायला हवं. त्यानंतर मी माझ्या सासूबाईंना काहीच बोलण्याची संधी दिली नव्हती. मी आता स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. मला जाणीव झाली की सासूबाई आता माझ्यावर विश्वास ठेवू लागल्या होत्या. एक दिवस माझी नणंद आणि सासूबाई बाजारात गेल्या होत्या. माझा दीर शेडमध्ये बसून क्रिकेट खेळत होता. अचानक माझा दीर मोठ्याने ओरडू लागला. दीराच्या आवाजाने मी पळस सुटले, पण बाहेरचे दृश्य पाहून माझे भान हरपले. कारण माझा दीर त्यावेळी ओल्या कपड्यात होता आणि जोरजोरात ओरडत होता. मी काय करावं या द्विधा मनस्थितीत होते. अचानक माझ्या दीराला जोरात शिंका येऊ लागल्या. बहुधा हवामानातील बदलामुळे त्याला थंडी वाजत असावी. मी पटकन टॉवेल घेऊन आले आणि दीराकडे दिला, पण तो मात्र यावेळी शिंकण्यात व्यस्त होता. मी थोडा वेळ विचार केला की तो तर वेडा आहे, पण मी तर एकदम ठीक आहे आणि यावेळी सासूबाई देखील घरात नाही. अशातच त्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. मी टॉवेल दीराच्या अंगावर टाकला, पण त्याने अचानक माझा हात पकडला. मी तर त्याचं ते वागणं बघून घाबरले होते. मी पटकन माझा हात माझ्या दीराच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. माहीत नाही त्याच्यामध्ये एवढी ताकद कुठून आली होती. त्याने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. आता मात्र मला श्वास घेणं देखील कठीण झालं होतं. तेवढ्यात माझ्या सासूबाई आणि नणंद परत आल्या. सासूबाईंनी येताच माझ्याकडे बघितलं आणि पटकन पुढे होऊन माझ्या दीराच्या हातातून माझा हात सोडवला. मी पळतच माझ्या रूममध्ये गेले आणि आतून दरवाजा बंद करून घेतला. माझ्या दीराच्या अशा वागण्यामुळे आज मी माझ्या नंदेसमोर आणि सासूसमोर जाण्यास देखील लाजत होते. मी दीर्घ श्वास घेऊन त्या सगळ्या गोष्टीबाबत विचार करू लागले जे माझ्या दीराने माझ्यासोबत केलं होतं. मला तर काही समजत नव्हतं मी नेमकं काय करू. जे काही झालं होतं त्यात मी माझ्या दीराला कसं काय गुन्हेगार ठरवणार होते, कारण मला माहीत होतं माझ्या दीराची मानसिक स्थिती चांगली नाही. मी माझ्या बेडवरून उठून स्वतःलाच बघत होते. तेवढ्यात माझ्या सासूबाई रूममध्ये आल्या. माझ्या सासूबाईंना बघितल्यावर मी लगेच म्हणाले, आई ते सर्व. माझ्या सासूने मध्येच माझं बोलणं थांबवलं आणि म्हणाल्या, सूनबाई मला माहीत आहे बाहेर जे काही झालं ते तू मुद्दाम केलं नाहीस. मला सासूबाईंचं बोलणं ऐकून जरा धीर मिळाला होता. सासूबाईंना खूप दुःख झालं आणि त्या म्हणाल्या, सूनबाई माझा मुलगा वेडा नाही, तो फक्त मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. त्याच्याबद्दल काही वाईट वाटू नकोस आणि त्याच्या गोष्टी मनावर घेऊ नकोस. माझा मुलगा खूप निष्पाप आहे, त्याला स्वतःचंच भान राहत नाही. जर त्याने काही केलं तर तू ते चुकीचं समजू नकोस. सासूबाईंचं बोलणं ऐकून मी शांत बसले होते. शेवटी मी त्यांना तरी काय म्हणू शकणार होते. मला माझ्या दीराच्या विचित्र वागण्याबद्दल खूप वाईट वाटत होतं आणि आता माझ्या सासूने काहीही बोलण्यास नकार दिला होता. मी त्यांना प्रोत्साहन दिलं की मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटून घेणार नाही. पण मी आता ठरवलं होतं की मी माझ्या दीरापासून दूरच राहीन आणि त्याच्यासमोर कमीच जाईन. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा दीर शेडमध्ये बसून खेळत होता. मी पहिल्यांदाच माझ्या दीराचं बारकाईने निरीक्षण करत होते. तो चांगला तंदुरुस्त होता. या गोष्टीत काही संशय नव्हता की तो एक दिसायला खूप सुंदर पुरुष होता. मी त्याच्याकडे इतक्या लक्षपूर्वक पाहत होते की अचानक दीराने माझ्याकडे पाहिले. तेव्हा तो माझ्याजवळ आला आणि पुन्हा एकदा दूध पिण्याचा हट्ट करू लागला. मला हे खूप विचित्र वाटले आणि लाजही वाटली. मी सासूबाईंना म्हणाले की दीर मला पाहताच विचित्र चाळे करू लागतो. माझे बोलणे ऐकून माझ्या सासूबाईंच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक आली होती, जी माझ्या चांगल्याच लक्षात आली. मग ती लगेच म्हणाली, कविता हे तू काय बोलत आहेस? माझ्या मुलाला स्वतःचे काही भान नाही. तो तुझ्याबद्दल चुकीचा विचार कसा करू शकतो? तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी सासूबाईंचं उत्तर ऐकून शांत बसले होते. त्यांच्या नजरेत तर त्यांचा मुलगा खूपच भोळा आणि साधा होता. मी शांतपणे उठले आणि बाकीचे कामं आवरू लागले. रात्र होण्या अगोदरच मी सगळे कपडे गच्चीवरून घेऊन आले होते. जेव्हा माझ्या नंदेचे कपडे देण्यासाठी मी त्यांच्या रूममध्ये गेले, त्यावेळी दार वाजवण्या अगोदरच माझी नणंद टॉवेलने आपले ओले केस कोरडे करत बाहेर आली. मला पाहून तर एका क्षणासाठी तिचा चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता.
त्यानंतर ती पटकन पाणी पिण्याचं कारण सांगून बाहेर निघून गेली. मी आश्चर्याने तिच्याकडे बघतच होते. मी जास्त लक्ष दिले नाही आणि रूममध्ये कपडे देण्यासाठी पटकन आतमध्ये गेले. पण आतील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझा दीर शर्ट न घालता बेडवर उलटा झोपलेला होता. ते पाहून तर माझ्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. मी पटकन कपडेच तिथेच ठेवले आणि रूमच्या बाहेर पळत असताना समोरून येणाऱ्या नंदेला धडक दिली. माझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघून ती एकदम गप्प उभी होती. ती उलट माझ्यावरच ओरडू लागली की वहिनी, काय तुम्ही बघून चालू शकत नाही का? तिच्या त्या बोलण्याने मी तर आणखीनच घाबरले होते. आता तर माझ्या डोक्याने काम करणं बंद केलं होतं. नंदेचं उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण नणंद माझ्याशी याआधी कधीच या टोनमध्ये बोलली नव्हती. माझ्यासाठी नंदेची ही वृत्ती आणि मी तिच्या खोलीत जे काही पाहिलं ते खूप विचित्र होतं. माझं बोलणं न ऐकताच तिने माझ्या तोंडावर दार बंद केलं. मी दिवसभर थकलेले होते. माझ्या नंदेच्या रूममध्ये ज्या अवस्थेत मी माझ्या दीराला बघितलं होतं त्यामुळे मी खूप घाबरले होते आणि हाच विचार करता करता मला रात्री कधी झोप लागली कळालंच नाही. रात्रीचे किती वाजले होते ते माहीत नाही. झोपेत मला माझ्यावर काहीतरी भार जाणवला म्हणून मी पटकन डोळे उघडले, पण अंधारामुळे मला काहीच दिसत नव्हतं. तरीही माझ्या मानेवर कुणाचे तरी बोटे टोचल्याचा मला भास झाला. मी ओरडून त्याला माझ्यापासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने माझ्यावरून वजन कमी झाले म्हणून मी उठून दरवाजाकडे पळस सुटले आणि माझ्या सासूबाईंच्या खोलीचा दरवाजा वाजवू लागले. लवकरच माझ्या सासूने दार उघडलं आणि ती माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली. माझं शरीर घामाने भिजलं होतं. मी पळतच माझ्या सासूच्या गळ्यात पडले आणि रडू लागले. या आवाजाने माझी नणंद देखील रूमच्या बाहेर आली होती. माझी ती परिस्थिती पाहून सासूबाई घाबरल्या होत्या. त्या मला म्हणाल्या की, काय झालं आहे सुनबाई, तू काही वाईट स्वप्न पाहिलंस का? मी माझ्या सासूला म्हणाले, माझ्या रूममध्ये कोणीतरी होतं. एवढं म्हणून मी रडू लागले. तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या की, तू हे काय म्हणत आहेस कविता? रात्रीच्या 3 वाजता तुझ्या रूममध्ये कोण येईल? तुझा नवरा तर इथे नाही आणि तुझा दीर देखील सक्षम नाही, तर मग तुझ्या रूममध्ये कोण येईल? सासू म्हणाली, मला तिथे जाऊन तपासू दे. सासूने खोलीचा दरवाजा उघडताच आश्चर्याने माझे डोळे विस्फारले होते. खोलीत लाईट चालू होती. तिथे कोणीच नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेवा, इथे कोणीतरी होतं. माझं बोलणं ऐकून माझ्या सासूने माझ्याकडे बघितलं आणि रागातच म्हणाली, तू काहीतरी वाईट स्वप्न बघितलं असेल. तू विनाकारणच आमची झोप मोड केलीस. आता तू जाऊन आराम कर आणि आम्हाला देखील झोपू दे. मी शांत उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होते. सासूबाई आणि नणंद रूममध्ये निघून गेल्या तर मी माझ्या रूमचा दरवाजा बंद केला. पण तेवढ्यात माझी नजर खिडकीकडे गेली तर तिथे मला कुणाची तरी सावली असल्यासारखं दिसलं. मी बारकाईने बघितलं तर तिथून मला कुणीतरी पळताना दिसलं. मी पटकन खिडकीकडे गेले तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण दुसऱ्या बाजूला माझी नणंद उभी होती. काय तो माझ्या नंदेचा एखादा प्रियकर होता का, जो तिला भेटण्यासाठी आला होता आणि चुकून माझ्याजवळ आला, की हे सर्व मला मुद्दामहून त्रास देण्यासाठी करण्यात येत होतं? मला तर काही समजत नव्हतं नेमकं माझ्यासोबत काय होत आहे. मी रात्र कशी तरी जागून काढली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी नणंद आनंदाने तिच्या खोलीतून बाहेर आली आणि नाश्ता करायला बसली. माझ्या नंदेच्या वागण्यात मला काही बदल दिसला नाही. अचानक मला काय वाटलं कळलं नाही. मी सासूला म्हणाले, काल रात्री मला बाजूच्या खोलीच्या खिडकीतून एक माणूस बाहेर पळताना दिसला. माझं बोलणं ऐकून जसा काय माझ्या सासूला करंट लागला होता. त्या काही वेळ थांबून म्हणाल्या, कविता, तू हे काय म्हणत आहेस? मी म्हणाले, आई, ते काल रात्री. मी अजून काही म्हणणारच होते तेच माझी सासू मध्येच म्हणाली, शेजारची रूम तुझ्या नंदेची आहे आणि माझ्या हिशोबाने तू माझ्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत आहेस. मला तर माझ्या सासूबाईबद्दल काही समजत नव्हतं. अगोदर तर दिराबद्दल बोलल्या होत्या की तो जो काही करेल त्या गोष्टीचा राग येऊ देऊ नकोस. नंतर दिराचं आपल्या मर्यादा पलीकडे जाऊन माझ्याजवळ येणं आणि काल रात्री माझ्यासोबत जे काही झालं त्यानंतर माझ्या नंदेच्या रूममधून एखाद्या पुरुषाचं बाहेर निघणं, मला तर सगळं काही समजत होतं. माहीत नाही सासूच्या डोक्यावर काय परिणाम झाला होता. सगळं समजत असूनही त्या अशा वागत होत्या. उलट त्या मलाच बोलू लागल्या. मी मान खाली घालून गप्प बसले होते.
कारण यावेळी त्यांना काही म्हणणं म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं होतं. बोलल्यावर जाणवलं की मी सासूबाईंशी बोलायला नको होतं, पण जे व्हायचं होतं ते झालं होतं. माझी नणंद एका कोपऱ्यात शांतपणे उभी होती. मला वाटलं होतं कदाचित ती काहीतरी म्हणेल, पण ती एकदम शांत होती. मी गुपचूप माझ्या रूममध्ये उठून निघून गेले होते. थोड्या वेळाने सासूबाई आणि नणंद घराच्या बाहेर निघून गेल्या. मला त्यांना काहीच विचारण्याची हिंमत नव्हती. माझा धीर घरामध्येच होता. मला पाहून तो काही मागणी करणार त्या अगोदरच मी पटकन माझ्या रूममध्ये गेले आणि दरवाजा बंद करून बसले. बराच वेळ झाल्यानंतर मी थोडासा फिरून येण्याचा विचार केला. जशी माझी नजर खिडकीच्या बाहेर गेली तर माझी नणंद आणि सासूबाई कुठल्या तरी पुरुषाशी बोलण्यात व्यस्त होत्या. मला त्यांच्यावर संशय आलं, म्हणून मी शांतपणे खोलीतून बाहेर आले आणि पटकन चादर घेऊन माझ्या सासू आणि नंदेला चोरून दुसऱ्या भिंतीजवळ उभी राहून त्यांचे बोलणे ऐकू लागले. आणि जे बोलणं त्यांच्यामध्ये चालू होतं ते ऐकून मी उलट्या पावलांनी परत माझ्या रूममध्ये पळत आले आणि दरवाजा आतून बंद केला. मी दीर्घ श्वास घेऊ लागले. माझे हृदय खूप वेगाने धडधडत होते, कारण मला माहीत नव्हते की मी कुणाचा बळी होणार आहे. अचानक खोलीचा दरवाजा जोरात वाजू लागला. मी पटकन जाऊन बेडवर आडवी झाले आणि झोपल्याचे नाटक केले. सासूने दुसरी चावी वापरून दरवाजा उघडला आणि खोलीत आली. माझे डोळे मिटलेले होते. थोडा वेळ उभं राहिल्यानंतर कदाचित त्यांना विश्वास झाला की मी झोपी गेली आहे, तर त्या दार बंद करून परत गेल्या. माझी सासू खात्री करून घेण्यासाठी आली होती की मी झोपलेली आहे की नाही. कदाचित मी त्यांचं बोलणं ऐकलं आहे या गोष्टीची त्यांना जाणीव झाली होती. आता माझ्या हातात एक तपशील येत होता. मी विचार केला होता की मी दिराचं आणि सासूचं रहस्य माहीत करून घेणारच, पण मला नव्हतं माहीत या गोष्टीमुळे माझ्यावर फार मोठे संकट येईल. दुसऱ्या दिवशी माझ्या दिराने तर हद्दच केली होती. तो माझ्याजवळ आला आणि तो मला स्पर्श करणार त्या अगोदरच मी त्याला धक्का दिला आणि माझ्या रूममध्ये पळत आले. आता मला या घरात राहणं खूपच अवघड वाटत होतं. माझ्या नवऱ्याचा देखील काही संपर्क होत नव्हता. माझं माहेर देखील खूप दूर होतं आणि माझी सासू देखील कधीच मला माहेरी जाऊ देत नव्हती. दुसऱ्या दिवशी खरेदीचा विचार करून मी तयार झाले आणि सासूबाईंसोबत बाजारात गेले. आम्ही परत आल्यावर माझी नणंद माझ्यासाठी खास चहा घेऊन रूममध्ये आली, तर मी तो चहा गुपचूप सांडून दिला. थोड्या वेळानंतर बाहेरून विचित्र आवाज येऊ लागले. बऱ्याच दिवसांपासून माझ्या एक गोष्ट लक्षात येत होती की जेव्हा माझी नणंद माझ्यासाठी चहा तयार करून आणत होती, तो पिल्यानंतर मी गाढ झोपी जात होते. तो विचित्र आवाज ऐकल्यानंतर मी जेव्हा रूमच्या बाहेर आले तेव्हा मी बघितलं की माझा दीर नंदेला एकदम चिटकून सोफ्यावर बसलेला होता आणि तिच्यासोबत विचित्र चाळे करत होता. काही वेळाने माझी सासू नंदेला म्हणाली की कविताच्या रूममध्ये जाऊन बघ, औषधाचा परिणाम झाला आहे की नाही. आतापर्यंत ती बेशुद्ध झाली असेल आणि मला आवाज दे. मी जेव्हा सासूचं बोलणं ऐकलं तेव्हा पटकन सोफ्यावर येऊन आडवी झाले. मी बेशुद्ध आहे असे समजून ती खोलीत आली तेव्हा तिने निर्दयीपणे माझे तोंड हातात धरले. वेदना होत असूनही मी डोळे उघडू शकत नव्हते. तेवढ्यात नंदेने आवाज दिल्यावर माझा दीर देखील रूममध्ये आला होता. सासू म्हणाली की आज या सर्व गोष्टीतून मुक्तता होईल. या मुलीला मिळवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले. मी मनातल्या मनात भीतीने विचार करत होते की मी बनवलेला प्लॅन ही उलटू शकतो. मी खोलीत कॅमेरा लावला होता आणि पोलिसांनाही कळवले होते. माझा दीर माझ्या अंगाला हात लावणार त्या अगोदरच मी अचानक डोळे उघडले आणि माझ्या दीराच्या एक कानाखाली दिली. ते लोक माझ्यासोबत काहीतरी चुकीचं करणार होते. त्या अगोदरच पोलीस तिथे आले आणि त्या सर्वांना अटक केली. पोलिसांनी त्या सर्व लोकांना आणि माझ्या नवऱ्याला देखील, जो दुसऱ्या देशात नसून त्या शहरात होता, त्याला देखील आपल्या ताब्यात घेतलं होतं. त्या लोकांना अटक केल्यानंतर माझ्या नवऱ्याने रागानेच मला घटस्फोट दिला. ते लोक आई मुलगा नसून त्यांची एक टोळी होती. लग्नानंतर एका मुलाला वेडा बनवून निष्पाप मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे आणि नंतर आपल्या जाळ्यात अडकवलेल्या मुलींना ब्लॅकमेल करायचे आणि त्यांना पैसे कमवण्यासाठी एखाद्या कोटीवर किंवा बाहेरच्या देशात विकून टाकायचे. हा त्या लोकांचा धंदा होता. त्या सगळ्यांना अटक झाल्यानंतर मी त्यांच्याकडे वळूनही बघितलं नव्हतं. मी माझ्या आईच्या घरी निघून गेले. 2 वर्षानंतर माझ्या आईने माझं पुन्हा लग्न लावून दिलं.
यावेळी मात्र माझ्या आईला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला, कारण घटस्फोट झाल्यानंतर सगळे लोक मला चुकीचं समजत होते. पण आईच्या गावातील मैत्रिणी तिला भेटायला आल्यावर, सगळं कळाल्यावर तिने तिच्या मुलासाठी माझा हात मागितला. तिची आधीची सून ही शहरातील होती, जी स्वातंत्र्याच्या नावाखाली घटस्फोट देऊन निघून गेली होती. मी लग्न करायला खूप घाबरत होते, कारण माझा पहिला अनुभव खूपच